नमस्कार. मी भारत दिगोळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना. शेतकरी बांधवांनो, गेल्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 40% कांद्यावरील निर्यात शुल्कावरून पुढे जाऊन केंद्र सरकारने कांद्यावरती किमान निर्यात मूल्य $800 व 7 डिसेंबरला अगदी अर्ध्या रात्री कांद्याची थेट निर्यात बंदी ह्या अशा एकामागून एक घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मागच्या या ऑगस्ट महिन्यापासून कांदा विक्रीतून आणि केंद्र सरकारने घातलेल्या या निर्बंधांमुळे किमान 10,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. होय, कांदा उत्पादक बांधवांनो, किमान 10,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान याच्यासाठी की ज्यावेळेस आपण आपला चाळीमध्ये साठवलेला कांदा होता, तो कांदा आपण त्यावेळेची 2023च्या एप्रिल मार्च मे महिन्यामध्ये झालेलं अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, त्याच्यातून वाचवलेला, सुरक्षित ठेवलेला चांगला कांदा आपण चाळीमध्ये साठवला. त्या कांद्याला सलग जुलै ऑगस्टपर्यंत दर मिळाले नाही. ऑगस्ट महिन्यात थोडेसे दर वाढण्यास सुरुवात झाली, तर तत्काळ केंद्र सरकारने पहिल्यांदा 40% निर्यात शुल्क लागू केलं. त्याच्याही पुढे जाऊन काही दिवसांनी कांद्याचं किमान निर्यात मूल्य $800 केलं आणि 7 डिसेंबर 2023 रोजी कांद्यावरती 100% निर्यात बंदी केली. ह्या एकामागून एक घेतलेल्या निर्णयामुळं कांद्याची चाळींमध्ये झालेल्या कांद्याची सड असेल, कांद्याला कमी मिळालेला दर असेल आणि निर्यातीच्या निर्बंधामुळं कांद्याच्या दरात झालेली अचानक मोठी घसरण असेल, या संपूर्ण कारणामुळं महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं हे 10,000 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कांद्याचे बियाण्यापासून तर कांदा काढून तोच कांदा बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असताना या संपूर्ण कालावधीमध्ये या कांद्याच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची मदत केलेली नसते. पण हेच केंद्र सरकार कांद्याचे जेव्हा केव्हा दर वाढण्यास सुरुवात होते, त्यावेळेस सातत्याने ह्या अशा पद्धतीने निर्यात बंदी आणि बाकीचे विविध बंधनं घालून कांद्याच्या शेतकऱ्यांचे दर पाडण्याचे काम करते. हे सगळं होत असताना दुसरीकडे कांदा शेतकऱ्यांचा स्वस्तात कांदा घेऊन नाफेड आणि NCCF मार्फत बफर स्टॉक करायचा आणि हाच बफर स्टॉक देशातील विविध राज्यांमध्ये स्वस्त दरात पाठवून पुन्हा एकदा बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या विकलेल्या कांद्याला त्यापेक्षा कमी दर तिथं देशामध्ये देऊन शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडायचे. म्हणजे संपूर्ण जो कांद्याच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकारकडून त्यावेळेस घेतलेले निर्णय हे शेतकऱ्यांचे विरोधी आहे, शेतकऱ्यांना आर्थिक तोट्यात टाकणारे आहे. आणि हे काल आज नाही होत आहे, तर हे सातत्याने होत आहे. आणि हे सगळं होत असताना देशाचं अन्नधान्य पुरवठा करणारा शेतकरी, देशाला सगळा भाजीपाला आणि नगदी पिकांना सक्षम करणारा शेतकरी वर्षानुवर्ष कर्जाच्या खाईत लोटला जातोय. हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो की कांद्याच्या शेतकऱ्यांना आणि सर्व पिकांचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार आता थेट पायदळी तुडवायला निघालेलं आहे. एकीकडे राज्य सरकार आहे, या राज्य सरकारने कांदा उत्पादकांना 2023 मध्ये गेल्या 10 महिन्यापूर्वी जे काही कांद्याचं अनुदान जाहीर केलं, हे अनुदान अगदी थोडं दिलं आहे. त्याच्यापैकी जास्त अनुदान हे शेतकऱ्यांना अजूनही येणं बाकी आहे. मग 10-10 महिने जर सरकार शेतकऱ्यांचं अनुदान देत असेल, मुळामध्ये शेतकऱ्यांना कुठलंही अनुदान नकोय, कुठलीही सबसिडी नकोय आणि कुठलीही सरकारची मदत नकोय, परंतु त्यांनी पिकवलेला कांदा व सर्व शेतमालाला चांगला असा दर मिळाला पाहिजे, सातत्याने नियमितपणे नफा झाला पाहिजे. हे मात्र सरकारच्याच धोरणामुळे होत नाही. म्हणून शेतकरी कांद्याच्या किंवा इतर शेतकरी जे काही अनुदान मागतात आणि जाहीर केलेलं अनुदान किंवा अतिवृष्टीची आणि याची अवकाळीची जी नुकसान भरपाई ती सरकार 1-1 वर्षे 1.5-1.5 वर्षे देणार नसेल, तर मात्र हे सरकार 100% शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. याला हे सांगण्यासाठी कोणाची गरज नाही. आता सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जी कांद्याची निर्यात बंदी केली गेल्या महिन्याभरामध्ये, फक्त निर्यात बंदी एवढ्या एका कारणामुळे कमीत कमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2,000 रुपयाचा तोटा झालेला आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी या कालावधीमध्ये कांदे विक्री केली त्या सर्व शेतकऱ्यांना हा 2,000 रुपये प्रति क्विंटलचा दर घसरणीचा फटका बसला आहे, यांचा तोटा झाला आहे, नुकसान झालेलं आहे. आता 12 जानेवारी 2024 रोजी नाशिक येथे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब येत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी असेल किंवा सर्व शेतकरी असेल किंवा राज्यातील नागरिक म्हणून किंवा नाशिक जिल्ह्याचे नागरिक म्हणून पंतप्रधानांच्या दौऱ्याचा आम्ही स्वागत करतो. त्यांचं इथं येण्याचं आम्ही नक्कीच असा स्वागत करून त्यांना शुभेच्छा देतो. परंतु
ज्या युवा महोत्सवासाठी ती इथं येत आहे त्या युवा महोत्सवामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पुत्र असणार आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये युवती आणि युवक हेही या शेतीमध्ये त्यांचं करिअर करत आहे. सगळ्यांनाच नोकरी देण्यासाठी तुम्हीच नोकऱ्या दिलेल्या नाहीये. मग एकीकडं रोजगारही द्यायचा नाही आणि एकीकडं शेतकरी जेव्हा आपल्या या शेतामध्ये पिकं पिकवत आहे आणि त्या पिकांना दर महिन्यात तुम्हीच अडचणी निर्माण करायच्या. मग असं दुहेरी भूमिका ठेवून शेतकऱ्यांचं कुठलंही भलं होणार नाही. आणि मग ह्या युवा महोत्सवासाठी जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब येत आहे त्यांच्या या दौऱ्यात त्यांचं स्वागत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांदा उत्पादक शिष्टमंडळाची भेट घ्यावी आणि कांद्याचे सर्व जे काही प्रश्न आहे ते महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढे मांडले जाणार आहे. याच्यासाठी काल 9 जानेवारी 2024 रोजी नाशिक शहराचे पोलीस कमिशनर संदीप कर्णिक व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून लिखित स्वरूपात पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे. या माध्यमातून महाराष्ट्र कांदा संघटनेकडून अशी मागणी केली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या नाशिक दौऱ्यामध्ये कांदा उत्पादक संघटनेच्या शिष्टमंडळाला भेट द्यावी, त्याच्यासाठी राखीव वेळ ठेवावा आणि मग त्यावेळेस आपण महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादकांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कांद्याच्या समस्या व कांद्याच्या ह्या समस्येवरील उपाय या बाबतीत लेखी स्वरूपात पत्रव्यवहार करू, चर्चा करू. हीच महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अधिकृत घेतलेली भूमिका आहे. त्या पलीकडं महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी हेही देशाचे नागरिक आहे आणि ह्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये मुलांचे शिक्षण असतील, मुलामुलींचे विवाह समारंभ असतील व कौटुंबिक जे काही शेतकऱ्यांचे खर्चाचे कामं असतील आणि शेतीचं जे काही दिवस रात्र काबड कष्ट करून जे पिकं पिकवत आहे या पिकांचे दर पाडण्याचं जे सरकारचं धोरण आहे आणि ह्या दर पाडून शेतकऱ्यांचा शेतमाल स्वस्तात करून हा ग्राहकांना देऊन आणि मतांचं राजकारण जे काही करण्याचं काम सतत सरकारकडून होत आहे याला आता कुठंतरी बंद करण्याची गरज आहे. आणि देश जर आर्थिक महासत्ता करायची असेल तर उद्योग व्यवसाय फक्त मोठे न करता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने 100% सकारात्मक विचार करावा. आणि ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट ह्या राज्य सरकारच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून ही भेट घालून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. आणि ही भेट घडून दिली तर मात्र महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या खऱ्याखुऱ्या समस्या या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढे मांडल्या जातील आणि त्याच्यावरती ज्या काही उपाययोजना आहे त्याही सुचवल्या जातील. आणि याच्यासाठी हा चर्चेचा वेळ राखीव ठेवा आणि हा वेळ द्यावा ही अधिकृत मागणी कांदा संघटनेने केली आहे. हेच व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.